सो आता ऍटम्स मध्ये काही एनर्जी लेवल्स आहेत आपल्याला माहितीच आहे आणि काही फंडे आपण बघितलेत बघ. ॲज वी गो अवे फ्रॉम द न्यूक्लियस एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग. हे काही फंडे आपल्याला माहिती आहेत. एनर्जी लेवल्स E1 इज द लोएस्ट एनर्जी लेवल, देन E2, E3, E4, E5, so on, and lastly E infinity. कि as we go away from the nucleus, its total energy increases, its potential energy increases, but its kinetic energy goes on decreasing. हे सगळं आपण बघितलंय एनर्जीज कॅल्क्युलेट करून प्रत्येक ऑर्बिट मधला. तर त्याच्यावर मी कन्क्लुजन सांगितलंय. हे पहिलं कन्क्लुजन सांगितलं होतं. दुसरं आठवतंय का तुला? As we go away from the nucleus, energy goes on increasing, but difference between two consecutive energies goes on decreasing. अशा टाईपचं चित्र काढलं होतं बघा आपण. या n is equal to first orbit, मग n is equal to second orbit, मग n is equal to third orbit, मग म्हणलं n is equal to fourth orbit, n is equal to fifth orbit, like that. आणि फायनली काय असेल आपल्याकडे n is equal to infinity. आपण म्हणलं a ची एनर्जी E1 आहे, ह्या ऑर्बिटची एनर्जी E2 आहे, ह्या ऑर्बिटची एनर्जी E3 आहे, a ची E4, ह्या ऑर्बिटची E5 आणि लास्टली E इन्फिनिटी. आणि ह्या फर्स्ट टू ऑर्बिट मधला जो एनर्जी डिफरन्स इट इज डेल्टा E1. त्याच्यानंतर सबसिक्वेंट एनर्जी लेवल्स आहेत त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे इट इज डेल्टा E2. ह्या पण व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या होत्या आपण. त्याच्यानंतर जो एनर्जी डिफरन्स आहे इट इज डेल्टा E3. त्याच्यानंतर आपल्याकडे डेल्टा E4. डेल्टा E3 नंतर हा जो एनर्जी डिफरन्स आहे डेल्टा E4. मग आम्हाला काय माहित आहे असंच सेकंड आम्हाला माहित आहे एनर्जी डिफरन्स बिटवीन टू consecutive energy levels goes on decreasing as we go away from the nucleus. न्यूक्लियस पासून आम्ही लांब लांब चालला निघालो की हा जो एनर्जी डिफरन्स डेल्टा E1 तो सगळ्यात जास्त असणार कुणापेक्षा? डेल्टा E2 पेक्षा. तो सगळ्यात जास्त असणार कुणापेक्षा? डेल्टा E3 पेक्षा. तो जास्त असणार कुणापेक्षा? डेल्टा E4 पेक्षा. तो जास्त असेल डेल्टा E5 पेक्षा अँड सो ऑन. की एनर्जी डिफरन्स इकडे ड्रॉ केलंय बघते किंवा इथेही दाखवू शकतो मी तोच फंडा. ह्या दोघांमधला जो एनर्जी डिफरन्स ह्या दोघांमधला हा जास्त डेल्टा E1. हा दोघांमधला जो एनर्जी डिफरन्स कमी झाला थोडा डेल्टा E2. त्याच्या पुढे एनर्जी डिफरन्स अजून कमी होणार हा डेल्टा E3. मग डेल्टा E4 एनर्जी डिफरन्स डेल्टा E4. एनर्जी डिफरन्स कमी कमी होत जातो पुढे. तर त्याच्याबद्दल आपण बोलून झालं. आता एनर्जी डिफरन्स म्हणजे एनर्जी ऑफ फोटॉन. एनर्जीने इथून इथे जंप मारला, इथून इथे जंप मारला, इथून इथे जंप मारला, इथून इथे जंप मारला. त्याचे फोटॉन रिलीज होणार त्यांच्या एनर्जीज काय असतील? H-nu1, H-nu2, H-nu3, H-nu4, H-nu5 and so on. आपल्याला फंडा माहितीच आहे रे बाळा. E is equal to H. H is a Planck's constant. E is directly proportional to nu. E is directly proportional to frequency. आणि आपल्याला काय माहिती आहे? E is equal to H into C by lambda. H constant, C constant. E is inversely proportional to lambda. E is inversely proportional to lambda. तर मला फ्रिक्वेन्सी इन्क्रीज डिक्रीज होत गेली. जसा तुम्ही पुढे पुढे राहत जाणार फ्रिक्वेन्सी डिक्रीज होत जाणार. सबसिक्वेंट एनर्जी लेवल्स मधल्या जंपची
कुठला पण नाही, आणि लॅम्बडा इन्क्रीज होत राहणार. लॅम्बडा 1, लॅम्बडा 2, लॅम्बडा 3, लॅम्बडा 4, लॅम्बडा 5. हे अशा टाईप की इलेक्ट्रॉन ज्यावेळेस जंप मारणार आहे, हे बघ, इलेक्ट्रॉन इथून इथे जंप मारला, इलेक्ट्रॉन इथून इथे जंप मारला की याच्यामधून काय रिलीज होणार आहे, एक लॅम्बडा. याच्यामधून एक लॅम्बडा रिलीज झाला, E5 to E4, लॅम्बडा 1, लॅम्बडा 2, लॅम्बडा 3, लॅम्बडा 4. आपण म्हणूयात एक लॅम्बडा 4 रिलीज झाला. इलेक्ट्रॉननी इथून जंप मारला, इथून याच्यामध्ये जंप मारला की एक लॅम्बडा रिलीज होणार आहे, लॅम्बडा 3. इलेक्ट्रॉननी इथून इथे जंप मारला तर एक लॅम्बडा रिलीज होणार आहे, लॅम्बडा 4. इलेक्ट्रॉननी आता म्हणूयात E3 मधून E2 मध्ये आला, आता E2 मधून E1 मध्ये आला, तर त्यावेळेस एक फोटॉन रिलीज होणार आहे, लॅम्बडा 4, लॅम्बडा 3, लॅम्बडा 2 आणि लॅम्बडा 1 होणार, लॅम्बडा 2, लॅम्बडा 1. हे त्यांच्यामधलं रिलेशन. खरं ते असंच ड्रॉ करायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला जरा कळलं असतं असं ड्रॉ करण्यापेक्षा. मला काय सांगायचंय ते तुम्हाला झेपलं असतं त्या सिच्युएशन मध्ये. आपण इकडे दाखवूया, इथे इथे दाखव. मला जरा पुढे एक्सप्लेन करतो. की आपल्याकडे n is equal to 1, n is equal to 2, n is equal to 3, n is equal to 4, n is equal to 5. आणि आता मी काय सांगतोय ते नीट लक्ष दे. इलेक्ट्रॉननी जंप मारला 2 मधून 1 मध्ये, तर एक फोटॉन रिलीज झाला, लॅम्बडा 1, and its frequency is nu 1. इलेक्ट्रॉननी जंप मारला 3 मधून 2 मध्ये, त्यास एक फोटॉन रिलीज झाला, लॅम्बडा 2, न्यू 2. इलेक्ट्रॉननी जंप मारला 4 मधून 3 मध्ये, त्यावेळेस एक लॅम्बडा इमिट झाला. हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी चाललोय आपण, एक फोटॉन इमिट झाला, लॅम्बडा 3, न्यू 3. इलेक्ट्रॉननी जंप मारला 5 मधून 4 मध्ये, त्यावेळेस एनर्जी रिलीज झाली, लॅम्बडा 4, न्यू 4. त्या फोटॉनच्या फ्रिक्वेन्सीज आणि वेव्हलेंथ्स आणि त्या कोणावरती डिपेंडेंट आहे, एनर्जी डिफरन्स. डेल्टा E इज इक्वल टू एच न्यू, डेल्टा E इज इक्वल टू एच न्यू, डेल्टा E इज इक्वल टू एच न्यू, डेल्टा E इज इक्वल टू एच न्यू. आणि डेल्टा E जसा डिक्रीज होत जाणार आहे, डेल्टा E1, डेल्टा E2, डेल्टा E3, डेल्टा E4 सो ऑन, जसा डेल्टा E डिक्रीज होत जाणार, फ्रिक्वेन्सी डिक्रीज होत जाणार. तर इथे हा ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत ह्या यांच्यामध्ये रिलेशन अशा टाइप मध्ये, न्यू 1 फ्रिक्वेन्सीज मध्ये रिलेशन कुठल्या टाइप मध्ये बघ, हा एनर्जी डिफरन्स ह्या जम्प्स आहेत, तर एनर्जी डिफरन्स कमी कमी होत चाललाय, तर फ्रिक्वेन्सी पण कमी कमी होत जाणार. एनर्जी कमी होत गेली तर फ्रिक्वेन्सी कमी होत जाणार, का तर E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यू, E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यू अँड E इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. मग एनर्जी कमी झाली तर फ्रिक्वेन्सी कमी होत जाणार. इथे एनर्जी डिफरन्स आहे डेल्टा E4, इथं एनर्जी डिफरन्स आहे डेल्टा E3, इथं एनर्जी डिफरन्स आहे डेल्टा E2 आणि इथं एनर्जी डिफरन्स आहे डेल्टा E1. हे असं जर असेल तर हे पुढचं सगळं व्हॅलिड आहे बघा. त्यासाठी की सबसिक्वेंट लेवल मध्ये एनर्जी डिफरन्स कमी कमी होत गेला. एनर्जी डिफरन्स कमी कमी होत गेला तर फ्रिक्वेन्सी जी फोटॉन रिलीज होणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी पण कमी कमी होत जाणार आहे आणि लॅम्बडा इन्क्रीज होत जाणार आहे. त्याचं अपोजिट रिलेशन. हे कधी कन्झर्वेटिव्ह जम्प्स असतील तर, कॉन्झर्वेटिव्ह जम्प्स असतील तर, जम्प्स जर अशा असतील बाळा, कुठे काढ, जम्प्स जर अशा असतील, आपण म्हणूयात की n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 2, n is equal to 3, n is equal to 4. आणि आता जंप जर सपोज अशा आहे की इलेक्ट्रॉननी इथून इथे जंप मारले, इथून इथे, डेल्टा E1,
फ्रिक्वेन्सी nu1, लॅम्बडा n1. इलेक्ट्रॉननी जंप मारली आता n=3 मधून डायरेक्ट इथं n=1 मध्ये. तर काय सबसिक्वेंट एनर्जी मधला नाहीयेत बाळ, कन्झर्वेटिव्ह नाहीत ह्या. डेल्टा E2, nu2 आणि फोटॉनची वेव्हलेंथ लॅम्बडा 2. सपोज इलेक्ट्रॉननी जंप मारला इथून 4 मधून 1 मध्ये, 4 मधून 1 मध्ये, तर आता इथे काही एनर्जी रिलीज होणार आहे. डेल्टा E3, nu3, लॅम्बडा 3. आता रिलेशन वेगळं असेल बघ. आता जम्प ज्या आहेत त्या कंजुगेटिव्ह जम्प्स मिळतील. 2 to 1, 3 to 2, 4 to 3, 5 to 4 तशा नाहीये. इथे जम्प्स कशा होत्या बाळा, इथल्या ज्या जम्प्स त्या अशा टाइप मध्ये जम्प्स होत्या की जम्प्स कसल्या बसल्या इथे बसतात. इथे ज्या जम्प्स होत्या त्या अशा टाइप मध्ये होत्या की इलेक्ट्रॉन 1 मधून 2 आला, इलेक्ट्रॉन 3 मधून 2 मध्ये आला, इलेक्ट्रॉन 4 मधून 3 मध्ये आला, इलेक्ट्रॉन 5 मधून 4 मध्ये आला, इलेक्ट्रॉन 6 मधून 5 मध्ये आला, अँड सो ऑन. ह्या जम्प्स अशा होत्या. 1 मधून 2 मध्ये जास्त एनर्जी डिफरन्स, 2 मधून 3 मध्ये कमी एनर्जी डिफरन्स, 3 मधून 4 मध्ये अजून कमी एनर्जी डिफरन्स, 5 मधून 4 मध्ये अजून कमी एनर्जी डिफरन्स. इथं वेगळं. इथे जम्प्स कशा आहेत बघ, इथे जम्प्स अशा आहेत. 2 मधून 1 मध्ये पहिली जंप, दुसरी जंप 3 मधून 1 मध्ये, 3 मधून 1 मध्ये, पुढची जंप 4 मधून 1 मध्ये, पुढची जंप 4 मधून 1 मध्ये. तसं जर असेल तर इथला डिफरन्स डेल्टा E1 तो कमी असेल, हा डिफरन्स जास्त असेल डेल्टा E2, हा डिफरन्स अजून जास्त असेल डेल्टा E3. आता एक कॉन्झर्वेटिव्ह नाही बाळा. 2 मधून 1 मध्ये, मग 3 मधून 1 मध्ये, मग 4 मधून 1 मध्ये, दरवेळेस 1 मध्येच येतोय लांबून. तर जेवढा लांब जाणार तेवढा एनर्जी डिफरन्स इन्क्रीज होत जाणार. का तर यायचं ठिकाण फिक्स, इथे यायचं ठिकाण फिक्स नव्हतं. कधी 1 मध्ये यायचा, कधी 2 मध्ये यायचा, कधी 3 मध्ये यायचा, कधी 4 मध्ये यायचा इलेक्ट्रॉन फ्रॉम नेक्स्ट हायर एनर्जी लेवल. इथे तसं नाही. इथे इथून इथे आला, नंतर अजून लांबून तिथे आला, नंतर अजून लांबून तिथे आला, तर इथे अशा टाइपचं रिलेशन होईल. आणि एनर्जी जर इन्क्रीज होत गेली तर फ्रिक्वेन्सी पण इन्क्रीज होत जाईल, आणि फ्रिक्वेन्सी जर इन्क्रीज होत गेली तर लॅम्बडा डिक्रीज होत जाईल. ते एमसीक्यू मध्ये येत असतं की इलेक्ट्रॉननी जंप मारला ह्या ऑर्बिटर मधून त्या ऑर्बिट मध्ये, त्याच्यामधून याच्यामध्ये, अरेंज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी, अरेंज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ. हे परत एकदा रिव्हर्स करायचं, नीट बघायचं. तुला झेपतंय नाही झेपलं तर काहीच होऊ शकत. हा याच्यामध्ये काही सायन्स नाही, सिंपल फंडा आहे. एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. आणि मला एनर्जी डिफरन्स बघूनच कळतो ना की तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह चाललाय तर एनर्जी डिफरन्स कमी कमी होत जातो. तुम्ही जर डायरेक्ट असं चाललाय 2 to 1, 3 to 1, 4 to 1, 5 to 1, तर एनर्जी डिफरन्स वाढतच चाललाय. हे बघ, 2 to 1, 3 to 1, 4 to 1, 5 to 1, इन्फिनिटी टू 1. एनर्जी डिफरन्स वाढत चाललाय. एनर्जी वाढणार, फ्रिक्वेन्सी वाढणार, लॅम्बडा कमी होणार. असं असं जाणार, लॅम्बडा कमी कमी होत जाणार, लॅम्बडा कमी कमी होत जाणार. आणि असं जे आहे डिफरन्स कमी झाला, कमी झाला, अजून कमी झाला, अजून कमी झाला, तर त्यांच्यामध्ये एनर्जी डिफरन्स कमी कमी होत जाणार, फ्रिक्वेन्सी कमी कमी होत जाणार, तसं लॅम्बडा इन्क्रीज होत जाणार. आणि याच्यावरती क्वेश्चन येतातच, येतील का नाही, येतात. एमसीक्यू जे नीट मध्ये सिंपल एमसीक्यू येतात 4 मार्कला डायरेक्ट. तुम्हाला हे कचरा नॉलेज असेल एवढं सर, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. पुढे जाऊया. आता मला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे त्याच्याबद्दल बोलूया की when radiations are arranged in increasing order or decreasing order of wavelengths, when radiations are arranged किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणूयात आपण, are arranged in increasing order or decreasing order of their frequencies or wavelength, it is called as electromagnetic spectrum. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय, अरेंजमेंट
arrangement of radiations with decreasing order of frequency or increasing order of frequency is called as electromagnetic spectrum. Electromagnetic spectrum म्हणजे काय बघा, arrangement. It is nothing but arrangement of electromagnetic radiations in increasing or decreasing, कसेही लावा, in increasing or decreasing order of frequencies किंवा wavelength, frequencies or wavelength प्रत्येक बुक मध्ये वेगळा असतो, is called electromagnetic spectrum, is called electromagnetic spectrum. मग आता बाळा ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स त्या रेडिएशन्सला आपण क्लासिफाय केलंय. आपण म्हणतो एक्स रे, युव्ही रे. आपण म्हणतो युव्ही रेज फार डेंजरस असतात. मग युव्ही रेज म्हणायचं कुणाला? एक्स रेज डेंजरस असतात. एक्स रेज कुणाला म्हणायचं? रेडिओ वेव्हज कमी डेंजरस असतात. रेडिओ वेव्हज कुणाला म्हणायचं? तर पर्टिक्युलर वेव्हलेंथ मध्ये फॉल होणारे रेडिएशन्स युव्ही रेज, पर्टिक्युलर वेव्हलेंथ मध्ये फॉल होणारे रेडिएशन्स विजिबल रेज. तर पर्टिक्युलर कलेक्शन की ठराविक टाइपचं कलेक्शन केलंय लोकांनी वेव्हलेंथचं, तेवढ्या रेंज मध्ये वेव्हलेंथ आली की त्याला म्हणायचं गॅमा रेज, युव्ही रेज, एक्स रेज, इन्फ्रारेड, हॅव रेज, टॅव रेज. तर त्यांची जी अरेंजमेंट आहे इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. त्यांना काय म्हणायचं बाळा? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. फिजिक्स मध्ये झालंच असेल तुमचं की आपण जर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी मध्ये गेलो, मी इकडून इकडे रेडिएशन अरेंज करतोय विथ डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी डिक्रीज जर झाली बाळा तर काय होणार आहे? एनर्जी पण डिक्रीज होणार आहे. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जीज. तर बाळा सगळ्यात आपल्याकडे डेंजरस काय? कॉस्मिक रेज. असं लिहायला नको, आपलं सेपरेटच करतो की कॉस्मिक रेज. असं दिलं जातं स्पेक्ट्रम, काहीतरी बॉक्स मध्ये लिहितात असं सगळं. कॉस्मिक रेज. गॅमा रेज, एक्स रेज, युव्ही रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज. त्याच्यानंतर असतो बाळा विजिबल रिजन, की ज्या लाईट्स आपल्याला नेकेड आयजनी दिसतात. विजिबल रिजन, त्याच्यानंतर असतं इन्फ्रारेड वेव्स. इन्फ्रारेड वेव्स नंतर असतं मायक्रोवेव्ह. आणि मायक्रोवेव्ह नंतर असतील रेडिओ वेव्स. त्याच्यानंतर अजून लॉंग रेडिओ वेव्स. तर हे जे बोर्डवरती तुम्हाला दिसतं ह्याला म्हणायचं बाळा काय? स्पेक्ट्रम. ह्याला म्हणायचं स्पेक्ट्रम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ह्यांना म्हणायचं स्पेक्ट्रम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. की हे जे आपण कलेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, those are arranged in decreasing order of frequency or decreasing order of energies. म्हणून आपण म्हणतो गॅमा रेज, एक्स रेज, युव्ही रेज आर हार्मफुल रेज.
का तर यांच्यामध्ये एवढी जास्त एनर्जी असते की जे आपल्या बॉडी मधले जे ऍटम्स मधले बॉन्ड्स आहेत ते ब्रेक करू शकतात होमोलिटिकली वगैरे, आणि ब्रेक झाले की फ्री रॅडिकल जनरेट होतात, कॅन्सर होतं. म्हणून आपण म्हणतो युव्ही रेस हा रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्सर, स्किन कॅन्सर वगैरे. का त्या रेडिएशन मध्ये एवढी पॉवर असते की बॉन्ड्स ते होमोलिटिकली ब्रेक करतात, रॅडिकल जनरेट होतात, कॅन्सर होतं. ही विजिबल रिजन मधली लाईट आहे की जी आता आपल्याला दिसतंय, विजिबल रिजन. आणि याच्यामधली जी लाईट आहे विजिबल रिजन मधली, तो विजिबल स्पेक्ट्रम मगाशी आपण बघितलेला 7 कलर्स. इट इज अ व्हाइट लाइट विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर्स. 1 2 3 4 5 6 7. आणि आपण त्या स्टेप मध्ये अरेंज केलेत बघ. तू इकडून इकडे गेला की फ्रिक्वेन्सी डिक्रीज होत जाणार आहे. फ्रिक्वेन्सी डिक्रीज केली की लॅम्बडा काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार. तर ज्यावेळेस आपण इकडून इकडे जाणार आहे लॅम्बडा गोज ऑन इन्क्रीज. इकडून इकडे गेला लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. वेव्हलेंथ इन्क्रीजेस, वेव्हलेंथ इन्क्रीजेस, वेव्हलेंथ इन्क्रीजेस. थोडं इकडे जे रेड लाईटचा रिजन आहे आपल्याकडे, इट इज अराउंड 700 नॅनोमीटर, आणि इकडे आपण म्हणले 400 to 450 नॅनोमीटर्स. आणि हे जे बोर्ड वरती दिसतात तुला, ह्याला म्हणायचं बाळा विजिबल स्पेक्ट्रम. ह्याला म्हणायचं विजिबल, सॉरी इथे जे दिसतंय ते विजिबल स्पेक्ट्रम मधला लाईन्स, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, वायलेट त्या कलर मध्ये 700 to 750 नॅनोमीटर. सॉरी 700 to 750. हे काय ऍक्च्युअली आपल्याला नको नंबर, 700 to 750 नॅनोमीटर्स. हा 400 to 750 नॅनोमीटर्स. इकडून इकडे काय होत चाललंय, वेव्हलेंथ इन्क्रीज होत चालली. हे पण लक्षात ठेव तू, एमसीक्यू ला लागेल. इकडून इकडे गेला फ्रॉम व्हायलेट लाईट टू रेड लाईट, लॅम्बडा डिक्रीजेस. लॅम्बडा डिक्रीज झाला बाळा, लॅम्बडा. इकडून इकडे गेला लॅम्बडा इन्क्रीज झालाय. सॉरी काय करतोय, 400 to 750. लॅम्बडा काय होत चालला, इन्क्रीज. लॅम्बडा इन्क्रीज होत चालला. लॅम्बडा जर इन्क्रीज झाला तर न्यू काय होतो, डिक्रीज. न्यू जर डिक्रीज झाला तर ई पण काय होतो, डिक्रीज. लेफ्ट टू राइट तुम्ही अरेंज आता कसं केलंय, वी हॅव अरेंज डिफरंट सॉर्ट्स ऑफ रॅडिएशन्स इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी, और वन कैन से दैट वी हैव अरेंज्ड these radiations in increasing order of wavelength. And this collection of radiations in increasing order of frequency or decreasing order of frequency or increasing order of wavelength or decreasing order of wavelength is called as electromagnetic spectrum. एखादा म्हणेल हे आम्ही अरेंज केलेत कसे, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी. एखादा म्हणेल हे आम्ही अरेंज केलेत विथ इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ. काही म्हण, this sort of arrangement with increasing or decreasing order of frequency or wavelength is called as electromagnetic spectrum. आणि हा रेज बाळा फ्रॉम अराउंड काय म्हणत आपण 10⁻⁻18 का 16 असतं काहीतरी, 10⁻⁻16 नॅनोमीटर, 10⁻⁻16 नॅनोमीटर टू 10⁸ नॅनोमीटर, 10⁸ नॅनोमीटर. 10⁸ नॅनोमीटर म्हणजे एक वेव्ह एवढी झाली बघ. वेव्हलेंथ म्हणजे एक वेव्ह. 10⁸ म्हणजे 1 लाख किलोमीटर, 1 लाख किलोमीटरची एक वेव्ह, रेडिओ वेव्ह. आणि त्याची फ्रिक्वेन्सी एकदम कमी असते. इकडे बघ. आणि म्हणून आपण म्हणतो जे मोबाईलचे टॉवर्स वगैरे आपल्याकडे, मोबाईलचे टॉवर्स वगैरे की ज्या रेडिओ वेव्ह इमिट करतात, आपण म्हणतो ती हार्मफुल रेडिएशन्स आहेत का. हा हार्मफुल तर असतील थोडीफार, का तर इच रेडिएशन इज असोसिएटेड विथ एनर्जी. पण हे जे लॉंग रेडिओ वेव्हज आहेत यांची एनर्जी काय, एकदम कमी. हे जर टॉवर इमिट करत असते युव्ही रेज, एक्स रेज, तर आपण कधीच संपलो असतो. फक्त काय हा रेडिओ वेव्हज आहेत यांची एनर्जी कमी, म्हणून हे हार्मफुल आहेत, ते हार्मफुल नाही आहेत असं नाही. अफेक्ट करणार कुठली ना कुठली एनर्जी अफेक्ट करणार आहे, फक्त काय त्याचा रेट एकदम स्लो असेल की जो आपल्याला येणाऱ्या 20-30 वर्षामध्ये कळेल. आता हार्मफुल इफेक्ट्स काय रेडिओ वेव्हची, आता लगेच नाही. आता तर कुठे सगळीकडे टॉवर बसले, अजून वाढवायचं चालू, त्याला एक वेळ द्यावा लागेल, 30-40 इयर्स, 50 इयर्स, आणि मग आपल्याकडे हा हार्मफुल दोच रेडिओ वेव्हज. चल ते जाऊ दे सगळं बाजूला. सगळ्यात महत्वाचं मला काय की ज्या वेळेस आपल्याकडे एखादा फोटॉन इमिट होईल आणि त्या फोटॉनची वेव्हलेंथ
400 नॅनोमीटर टू 750 नॅनोमीटरच्या मध्ये असेल म्हणजे मगाचा फोटॉन. ज्यावेळेस इलेक्ट्रॉननी जंप मारला फोर्थ ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट इन हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटम मध्ये इलेक्ट्रॉननी फोर्थ ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये जंप मारला तर एक फोटॉन रिलीज झाला आणि जो फोटॉन रिलीज झाला त्याची वेव्हलेंथ आपण फाइंड केली. इट इज 486 नॅनोमीटर. 486 फॉल्स बिटवीन 400 टू 750 नॅनोमीटर याच्या मधली कुठली तरी. म्हणजे आपण म्हणाल की आपल्याला एक ब्ल्यू कलरची लाईन मिळाली. ब्ल्यू कलरची आपल्याला काय काळा मिळाली? एक ब्ल्यू कलरची लाईन मिळाली ज्यावेळेस इलेक्ट्रॉननी जंप मारला. कुठून कुठे? 4 टू सेकंड मध्ये जंप मारला त्यावेळेस आपल्याला ब्ल्यू कलरची लाईन मिळाली. तर ते आम्हाला कॅल्क्युलेशन वरून बघायचे. ओके चल. तर ती विजिबल रिजन मधली लाईट असणार. तर हे जे दिसतंय ह्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ह्याला काय म्हणता तुम्ही? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आणि जो रेनबो आहे आता रेनबो किंवा व्हाईट लाईट तुम्ही प्रिझम मधून पास केली. तुम्ही काय करता? व्हाईट लाईट प्रिझम मधून पास करता. प्रिझम मधून पास झाला की डिफ्रॅक्शन होतं. त्याच्या वेव्हलेंथ सेपरेट होतात. का तर कुठली वेव्हलेंथ किती डिस्टन्सने आपण होणार डिफ्लेक्ट होणार. जस्ट मीडियम चेंज होणार. एअर टू ग्लास मीडियम चेंज झाला आणि परत ग्लास टू एअर मीडियम आपण चेंज केलं. मीडियम चेंज झालं की प्रत्येक जो वेव्हलेंथ आहे काय होणार? प्रत्येक वेव्ह आहे त्याचा स्पीड चेंज होतो. स्पीड चेंज झाल्यामुळे काय होतं की पुढे आपल्याला एक स्पेक्ट्रम मिळतो. स्क्रीनवरती स्पेक्ट्रम मिळतो. तर जो आपल्याकडे रेनबो आहे रेनबो मध्ये बघा हे जे कलर्स आहेत कंटिन्युअसली एकमेकांमध्ये मिक्स होतात. कसं दिसतं तुम्हाला? रेनबो मध्ये रेड कलर मध्ये गॅप, मग ब्ल्यू कलर मध्ये गॅप, मग ग्रीन कलर मध्ये गॅप नाही. तुम्हाला कंटिन्युअस दिसतं फ्रॉम रेड टू व्हायलेट सगळं एकदम मिक्स असतं. 7 कलर्स एकदम मिक्स असतात. मग त्याला मी म्हणतो कंटिन्युअस स्पेक्ट्रा. ज्यावेळेस सगळं आम्हाला एकदम कंटिन्युअस दिसतं इट इज कॉल्ड ॲज कंटिन्युअस स्पेक्ट्रा. तो पण एक स्पेक्ट्राच आहे. ते पण कलेक्शन ऑफ वेव्हलेंथ्स. आता 750 नॅनोमीटर टू 400 नॅनोमीटर जेवढ्या पण वेव्हलेंथ्स येतात त्यांचं कलेक्शन म्हणजे काय? विजिबल रिजन मधली लाईट. आता पुढे जातो याच्यामधून मी थोडंस. आता बघ आपण म्हणूयात की आपल्याकडे प्रिझम होते. प्रिझम आणि ही जी रूम आहे आपल्याकडे कसली रूम आहे? डार्क रूम. आणि इकडे आपल्याकडे स्क्रीन आहे. इकडे आपल्याकडे काय? स्क्रीन. आणि इकडे आपल्याकडे सोर्स ऑफ व्हाईट लाईट. इकडे आपल्याकडे काय? सोर्स ऑफ व्हाईट लाईट. सोर्स ऑफ व्हाईट लाईट. आणि स्क्रीन तुम्हाला काय दिसणार आहे? सगळी ब्लॅक डार्क असणार का? तुम्ही बसलाच आहे कशामध्ये? डार्क रूम मध्ये. ती स्क्रीन अख्खी ब्लॅक दिसणार आहे. ओके स्क्रीन ब्लॅक आहे. आता याच्यामधून व्हाईट लाईट आहे त्याच्यामधून पास झाली. व्हाईट लाईट याच्यामधून पास झाली आणि प्रिझम वरती इन्सिडेंट झाली. इकडे की आता होणार आहे डिफ्रॅक्शन. की प्रिझम आहे ह्या ज्या वेव्हलेंथ्स आहेत त्यांना सेपरेट करणार. हे जे 7 कलर्स होते आपल्याकडे आणि आता ही जी स्क्रीन होती आपल्याकडे ब्लॅक त्या अख्ख्या ब्लॅक स्क्रीन वरती आपल्याला काय दिसणार आहे? कलेक्शन ऑफ डिफरंट वेव्हलेंथ्स. आपल्याला एक स्पेक्ट्रा बघायला मिळणार. त्याला आपण म्हणतो रेनबो कलर. आपल्याला काही अगदी काही मी तसं नाही ड्रॉ करणार. इकडे आपण माहित की आपल्याला काही अशा टाईप मध्ये दिसेल. मी आपला असं ड्रॉ करतोय. आपल्याला काहीतरी अशा टाईप मध्ये दिसेल स्क्रीनवर की रेड रिजन असेल. रेड
मग काहीतरी आपण म्हणत अशा ठिकाणी काही सगळे कलर्स माझ्याकडे नाहीयेत, मग आपल्याकडे काहीतरी ऑरेंज असेल अशा टाईपमध्ये, मग आपल्याकडे येलो असेल तर येलो कलर माझ्याकडे नाही. ग्रीन करू आपण, येलो कलर आपल्याकडे नाही, आपण म्हणत की आपल्याकडे ग्रीन कलर. मग आपल्याकडे असेल ब्ल्यू कलर, येलो कलर आपल्याकडे नाही. आणि मग परत आपल्याकडे काहीतरी व्हायलेट कलर वगैरे अशा टाईपमध्ये आपण म्हणू. आता हे जे तुम्हाला दिसतंय हा सोर्स आहे बघ, आणि या सोर्सची लाईट आपण पास केली कशामधून? प्रिझम मधून. प्रिझम मधून. तर हा सोर्स ही लाईट इमिट करत, इमिट सोर्स मधून व्हाईट लाईट इमिट झाली आणि व्हाईट लाईट आपण प्रिझम मधून पास केली. व्हाईट लाईट तर व्हाईट लाईट आपण प्रिझम मधून पास केली की डार्क कलरची जी आपल्याकडे स्क्रीन होती त्याच्यावरती आपल्याला काय दिसले? डिफरंट कलर दिसले. आपल्याला इकडे दिसले रेड, ऑरेंज, येलो, हे डिफरंट कलर्स दिसले. आणि सगळे कलर्स एकमेकांमध्ये काय होत होते? मर्ज. हे कलर्स एकमेकांमध्ये मर्ज होत होते. म्हणून हा टाईपचा जो स्पेक्ट्रम आहे, आता हे पण काय आहे? हे बघा कलेक्शन ऑफ वेवलेंथ आहे. आपण वेवलेंथचं कलेक्शन केलंय कुठून? फ्रॉम 750 नॅनोमीटर टू 400 नॅनोमीटर, तेवढा वेवलेंथचं कलेक्शन. म्हणजे इथून जी लाईट येते व्हाईट लाईट, त्याच्यामध्ये इतक्या साऱ्या लाईट्स आहेत, म्हणजे इतक्या साऱ्या वेव्हज आहेत. 400 नॅनोमीटरची वेव्ह, 400.1 नॅनोमीटरची वेव्ह, 400.2 नॅनोमीटरची वेव्ह, 400.3, 400.35, 400.45, 400. म्हणजे प्रचंड लाईन्स. हे बघ, एक वेवलेंथ आली आपल्याकडे, हे किती आपण म्हणाल? 400 नॅनोमीटर. दुसरी वेवलेंथ आली आपण म्हणाल, ह्याची किती आपण म्हणाल? 400.001 नॅनोमीटर. अजून एक वेवलेंथ आली 400.002 नॅनोमीटर, 400.003 नॅनोमीटर, अप टू आम्ही जाणार कुठपर्यंत? 750 नॅनोमीटर. एवढ्या सगळ्या वेव्हचं कलेक्शन म्हणजे काय? व्हाईट लाईट. म्हणजे याच्यामधून ज्या वेव्स बाहेर येत आहेत ह्या त्यांच्या लाईन्स आहेत की रेड कलरची लाईन, परत अजून रेड मध्ये थोडीशी इंटेन्सिटी चेंज होणार त्याची लाईन, परत दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी लाईन, फोर्थ लाईन, फिफ्थ लाईन, सिक्स्थ लाईन, आणि या सगळ्या लाईन्स मिळून काय फॉर्म करणार आहे? कंटिन्युअस बँड फॉर्म करणार. हा कंटिन्युअस बँड, कलर्ड बँड, ह्याला आपण म्हणतो कंटिन्युअस स्पेक्ट्रा. इथे जो ऑब्झर्व झाला ह्याला आपण काय म्हणतो? कंटिन्युअस स्पेक्ट्रा. कंटिन्युअस स्पेक्ट्रा किंवा कंटिन्युअस स्पेक्ट्रम, त्याला स्पेक्ट्रा म्हणा किंवा स्पेक्ट्रम म्हणा. आणि हे म्हणजे ऍक्च्युली काय? हे कलेक्शन ऑफ वेवलेंथ्स. रेड कलर म्हणजे मला एकच वेवलेंथ नाही. रेड कलर मध्ये बघ लाले लाल, रोझी लाल, म्हणजे आपण बघ नेल पॉलिश, लिपस्टिक, त्याच्यामध्ये रेड कलर्स किती असतात? आपण म्हणतो चेरी रेड, ब्लड रेड, क्रिम्सन रेड. अरे बाप, किती रेड, म्हणजे काहीच कळत नाही आपल्याला नक्की रेड कुठला. आपल्याला रेड म्हणजे एकच कलर करतो, रेड म्हणजे लाल कलर काहीतरी यांचं असतं. यांचे भरपूर लाल असतात, क्रिम्सन रेड, रोझी रेड, काय बोलला आपण तसला, ब्लड रेड, हा रेड, तो रेड. तुम्हाला हे इंटेन्सिटी की तो रेड आहे, किती डार्क आहे, किती फेंट आहे, ह्या सगळ्यांचं कलेक्शन आहे. नुसता रेड म्हणजे एक 750 नॅनोमीटर म्हणजे रेड नाही. 400 नॅनोमीटर, 749 नॅनोमीटर म्हणजे पण रेडच, फक्त त्याचा जो कलर असेल तो 700 नॅनोमीटर वाला रेड पेक्षा थोडासा वेगळा रेड कलर असेल. तर इंटेन्सिटी म्हणजे लाईट किती डार्क आहे, किती फेंट आहे त्याची, ते सगळे कलेक्शन्स आहेत वेवलेंथचे. ते आधी नीट लक्षात घ्या. आपल्याला वाटतं रेड म्हणजे एकच वेव, रेड मध्ये लाखो वेव्स आहेत. 700, 700 पॉइंट काय म्हणतात आपण, 750, 749.005, 749.006 अशा सगळ्या वेवलेंथचं कलेक्शन म्हणजे रेड कलर एक. तर काय, आता हा जो स्पेक्ट्रा आपण ऑब्झर्व केला, इट इज नोन ॲज इमिशन स्पेक्ट्रम. हा जो स्पेक्ट्रम आम्ही ऑब्झर्व केला त्याला आम्ही काय म्हणतोय? इमिशन स्पेक्ट्रा ऑफ व्हाईट लाईट. की एक आमच्याकडे सोर्स होता इकडे, दॅट सोर्स इमिटेड व्हाईट लाईट
and that emitted white light is directly passed through prism, we got rainbow color, continuous spectrum. This one is called as emission spectrum. ह्याला काय म्हणायचं? emission spectrum. आणि हा continuous spectrum आहे. आता बघ काय, आता काय बघ, की याच्यामध्ये आपल्याकडे हायड्रोजन ॲटम्स आणि हा हायड्रोजन ॲटमचं काय चालू आहे? कंटिन्युअस हिटिंग. आता होतंय काय, आतमध्ये हायड्रोजन ॲटम्स आहेत त्या ट्यूब मध्ये आणि त्यांचं हिटिंग चालू आहे. हायड्रोजन ॲटम्स आणि त्यांचं हिटिंग चालू आहे. आता आपण म्हणूया की हा हायड्रोजन ॲटम, हा न्यूक्लियस आणि त्याचा इलेक्ट्रॉन आणि आतमध्ये काय असतील? ऑर्बिट्स. फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट. आता याचं हिटिंग चालू आहे म्हणजे आपण एनर्जी देतोय. एनर्जी इज अ फॉर्म ऑफ रेडिएशन. ह्या इलेक्ट्रॉननी फोटॉन ऍब्सॉर्ब केला की हा इलेक्ट्रॉन 1 मधून कुठे जाणार? 2 मध्ये. किंवा इलेक्ट्रॉन 1 मधून कुठे जाणार? 3 मध्ये. किंवा हा इलेक्ट्रॉन 1 मधून कुठे जाणार? 4th मध्ये, डिपेंडिंग ऑन की किती रेडिएशन ऍब्सॉर्ब करतोय. तो होणार काय, ज्यावेळेस हायड्रोजन गॅस आपण हीट करू, हायड्रोजन गॅस H2 गॅस ज्यावेळेस आम्ही हीट करू त्यावेळेस H2 गॅस तुटणार H ऍटम्स मध्ये. H2 गॅस आहे, मॉलिक्यूल आहे H2. तर आम्ही हीट केला की ऍटम सेपरेट झाले, हायड्रोजन ऍटम्स. आता हे जे हायड्रोजन ऍटम्स आहेत ते एनर्जी ऍब्सॉर्ब करतायत. आधी तर हायड्रोजन ऍटम ग्राउंड स्टेट मध्ये असेल. ग्राउंड स्टेट मध्ये म्हणजे काय, त्याचा जो इलेक्ट्रॉन आहे फर्स्ट ऑर्बिट मध्ये असेल. फर्स्ट ऑर्बिट मध्ये ग्राउंड स्टेट आहे. पण एनर्जी आपण देतोय त्याला. तर हायड्रोजनचा ऍटम आहे, फोटॉन ऍब्सॉर्ब करणार आणि फोटॉन ऍब्सॉर्ब केला की लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल जंप मारणार. म्हणजे काय होणार, हायड्रोजन ऍटम एक्साइट होणार. तर याच्यामध्ये एक्साइटेड हायड्रोजन ऍटम्स, याच्यामध्ये काय, एक्साइटेड हायड्रोजन ऍटम्स आहे. मग आता आम्ही ह्याला हीट द्यायची बंद केली की जे एक्साइटेड हायड्रोजन ऍटम्स आहेत, हायड्रोजन फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, आपण म्हणत की सपोज थर्ड ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन जाऊन बसणार एक्साइटेड स्टेट मध्ये. आता म्हणायचं हिटिंग कमी झालं की नॅचरल टेंडन्सी असते की ऍटम परत ग्राउंड स्टेटला येतो, लोएस्ट एनर्जी स्टेटला येतो. मग हा जो थर्ड इलेक्ट्रॉन आहे आपण म्हणत 1 मध्ये आला. 1 मध्ये आला की काय रिलीज करणार? रेडिएशन. मग आता हा जो हायड्रोजन ऍटम आहे आपल्याकडे की जे एक्साइटेड स्टेट मध्ये होते की आपण त्यांचं हिटिंग केलं. आता हे परत ग्राउंड स्टेट मध्ये येताना आधी काय झालं, हिटिंग केलं, इलेक्ट्रॉन लोअर मधून हायर स्टेट मध्ये गेले, फोटॉन ऍब्सॉर्ब झाला. आता उलट होणार आहे. आता काय होणार आहे, इलेक्ट्रॉन जे हायर एनर्जी स्टेट मधले ते माघारी येणार लोअर एनर्जी स्टेट मध्ये आणि हायर टू लोअर आले की फोटॉन काय होणार, इमिट. तर आता याच्यामधून रेडिएशन इमिट होणार. याच्यामधून काय इमिट होणार आहे, रेडिएशन. आणि आता याच्यामधून जी रेडिएशन्स इमिट होत आहेत ती आपण पास करतोय बाळा प्रिझम मधून. प्रिझम. आता प्रिझम मधून ही रेडिएशन्स पास केली. इकडे आपल्याकडे डार्क कलरची रूम, डार्क कलरची रूम आणि इकडे आपल्याकडे स्क्रीन. आता स्क्रीनवरती काय, आता स्क्रीनवरती असं कलेक्शन ऑफ लाईन्स दिसत नाही बाळा. आता इकडे आपल्याला डिस्क्रीट लाईन्स दिसतात. इथे आपल्याला डिस्क्रीट लाईन्स दिसतात अशा टाइप मध्ये म्हणा. आता ही एक लाईन, परत थोड्या डिस्टन्स वरती अजून एक लाईन दिसते, परत अजून थोड्या डिस्टन्स वरती अजून एक लाईन दिसते, परत अजून थोड्या डिस्टन्स वरती अजून एक लाईन दिसते. अशा लाईन्स दिसतात सेपरेट 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 लाईन्स दिसतात. हे कलर मिक्स नाही झाले एकमेकांमध्ये आणि मध्ये मध्ये डार्क आहे बा. हे जे मध्ये तुम्हाला दिसतंय सगळीकडे डार्क आणि त्याच्यावरती काही लाईन्स दिसल्या. इथून काही वेवलेंथ्स आहेत त्या सेपरेट झाल्या आणि आता हा जो स्पेक्ट्रा दिसतोय स्क्रीनवरती इट इज कॉल्ड ॲज लाईन स्पेक्ट्रा. इट इज कॉल्ड ॲज लाईन स्पेक्ट्रा.
हा कंटिन्युअस दिसला की सगळे कलर्स काय झाले एकमेकांमध्ये कंटिन्युअस मर्ज. रेड कलर हळूहळू ऑरेंज मध्ये मर्ज झाला, ऑरेंज येलो मध्ये मर्ज झाला, येलो हळूहळू ग्रीन मध्ये मर्ज झाला अँड सो ऑन. This one is called as a continuous spectra which is observed in case of white light. की white light आपण पास केली प्रिझम मध्ये तर पुढे आपल्याला मिळतो कंटिन्युअस स्पेक्ट्रा. नाउ if energy emitted from hydrogen atom, if light emitted or radiations emitted from hydrogen atom, जे कोण आहेत बाळा, these are radiations emitted, these are radiations emitted from hydrogen atom. ही हायड्रोजन ऍटम पासून जी रेडिएशन्स इमिट होत होती का, तर हायड्रोजन ऍटम एक्साइटेड स्टेट मध्ये होता, हाय एनर्जी स्टेट मध्ये. इलेक्ट्रॉनने हाय टू लो जंप मारला की रेडिएशन इमिट झालं आणि मग ते रेडिएशन प्रिझम मधून पास झालं तर आपल्याला काय मिळालं, पर्टिक्युलर लाईन्स मिळाल्या, पर्टिक्युलर लाईन्स मिळाल्या. इट इज कॉल्ड एज लाईन स्पेक्ट्रा. आणि आता रुदरफोर्डच्या याच्यामध्ये जा बाळा, ड्रॉबॅक्स मध्ये. रुदरफोर्डच्या ड्रॉबॅक्स मध्ये आपण म्हणलं Rutherford's atomic model fails to explain. Rutherford's atomic model fails to explain observed line spectra of hydrogen atoms. Observed line spectra of hydrogen atoms म्हणजे काय की when hydrogen atoms are in excited state they emit radiations and when these radiations are passed through prism on a screen we get discrete lines. Discrete म्हणजे separate lines. ह्याला आपण म्हणतो डिस्क्रीट स्पेक्ट्रा. ह्याला काय म्हणलं, कंटिन्युअस. आणि आता इकडे काय मिळाला, लाईन स्पेक्ट्रा. अँड लाईन स्पेक्ट्रा इज ऑब्झर्व्ड इन टर्म्स ऑफ रेडिएशन्स इमिटेड फ्रॉम ॲटम्स. रेडिएशन्स इमिटेड फ्रॉम ॲटम्स always gives line spectra, always gives line spectra. आणि आता ही इमिट झालेली लाईट आपण प्रिझम मधून पास केली म्हणून हा पण कसला स्पेक्ट्रा आहे बाळा, इमिशन स्पेक्ट्रा. हा पण कसला आहे, इमिशन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ॲटम. इथे काय होता, इमिशन स्पेक्ट्रा ऑफ व्हाईट लाईट. व्हाईट लाईट जी इमिट झाली सोर्स मधून ती पास केली. इथे काय केलं, जे रेडिएशन्स इमिट होत होते हायड्रोजन मधून ते पास केले प्रिझम मधून. तर आपल्या स्क्रीन वरती काय मिळाला, लाईन्स मिळाल्या, सेपरेट लाईन्स, सेपरेटेड लाईन्स. तर त्याला म्हणून आम्ही म्हणलंय लाईन स्पेक्ट्रा. आणि रेडिएशन्स इमिट झालेली ऍटम पासून नेहमी काय शो करतात, लाईन स्पेक्ट्रम. कंटिन्युअस नाही दाखवत कधी. आणि जो इमिशन स्पेक्ट्रा आहे, इमिशन स्पेक्ट्रा consists of bright lines on dark background. Emission spectra consist of bright lines on dark spectra. हे बघ डार्क रूम मध्ये होता आपण ब्लॅक, आणि याच्यामधून जी लाईट इमिट झाली प्रिझम मधून पास झाली की आपल्याला काय मिळाले, कलर्स, ब्राईट कलर्स ऑन डार्क बॅकग्राउंड. इथे पण काय झालं, हायड्रोजन ॲटम एक्साइटेड होता, प्रिझम मधून लाईट पास झाली ती ही स्क्रीन डार्क होती, ब्लॅक कलरची. त्या ब्लॅक कलरच्या स्क्रीन वरती आम्हाला काय दिसते, रेड लाईन, एकच लाईन, रेड लाईन, ग्रीन लाईन, ब्ल्यू लाईन आणि पर्पल लाईन किंवा व्हायलेट कलरची लाईन. 4 लाईन्स दिसल्या आम्हाला. इट इज कॉल्ड एज लाईन स्पेक्ट्रा. अँड लाईन स्पेक्ट्रा कन्सिस्ट ऑफ सेपरेट लाईन्स, ब्राईट लाईन्स ऑन डार्क बॅकग्राउंड. हे एमसीक्यू मध्ये येत आहे. आता बाळा आपण जर मॉलिक्यूल घेतला, मॉलिक्यूल, आणि मॉलिक्यूलला एक्साइट केलं, त्याचा स्पेक्ट्रा ऑब्झर्व केला. आपल्याकडे सपोज मॉलिक्यूल आहे का, आता आपण काहीतरी असंच रॅन्डमली दाखवायचं म्हणून दाखवूया की आपल्याकडे याच्यामध्ये काय मॉलिक्यूल्स आहेत. आपण म्हणूया CO2 CO2 म्हणजे मॉलिक्यूल्स. आणि याचं केलं हिटिंग. याचं हिटिंग केलं की CO2 मधून काय सुरू होणार, रेडिएशन्स. सिंपल आहे. CO2 मधले इलेक्ट्रॉन्स एक्साइट होणार, लो एनर्जी लेवल टू हाय एनर्जी लेवल. हिटिंग केलं की, आणि मग हिटिंग स्टॉप केलं की परत हायर एनर्जी टू लोअर एनर्जी लेवल मध्ये येणार इलेक्ट्रॉन आणि रेडिएशन्स करणार. आता ही जी रेडिएशन्स इमिट होतात मॉलिक्युल्स मधली
ती आपण पास केली प्रिझम मधून. हे सगळं एक्सपेरिमेंटल आहे बाळा, प्रिझम मधून. तर पुढे स्क्रीनवरती आपल्याला काय दिसतं आता, बँड्स. ही जी स्क्रीन आहे आपल्याकडे, याच्यामध्ये काय दिसतात आपल्याला, बँड्स. म्हणजे कलेक्शन ऑफ डिफरंट वेवलेंथ्स, दोज आर सेपरेटेड विथ डार्क कलर्स. आपल्याला काही बँड्स दिसतात, म्हणजे एक पर्टिक्युलर कलरचा असा बँड दिसेल आपल्याला. कंटिन्युअस सारखं नाही दिसत. आता हा कलर कंटिन्युअस दिसला एवढा, नंतर परत गॅप, परत मग दुसरा कलर दिसणार, असा काही. इंटरनेटवर सर्च मार कंटिन्युअस स्पेक्ट्रा, लाईन स्पेक्ट्रा, बँड स्पेक्ट्रा, तुला भरपूर व्हिडिओ बघायला मिळतील. फायदा काही नाही, बघायला मिळतात क्लासेस. त्यांनी काही तुला नॉलेज वाढणार, तुम्हापेक्षा जास्त एमसीक्यू सोडवणार, तसलं तर काही होणार नाही. किंवा तू लाईन स्पेक्ट्रा, विजिबल स्पेक्ट्रा इंटरनेटवरती, युट्यूबवरती व्हिडिओ बघितले, किती मस्त दाखवलंय अॅनिमेशन करून. ऍडव्हान्स मध्ये पहिला येणारा सुद्धा कधी युट्यूब वापरत नाही, जे ऍडव्हान्स मध्ये तरी तो पहिला येतो. का तर तो कन्सेप्ट नीट समजून घेतो, युट्यूबवर जाऊन नाही बघत. काय कन्सेप्ट महत्वाचं की आता हा मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल ऍटम्स नाही, आता काय ते मॉलिक्युल्स. आणि मॉलिक्युल्स मधून जी लाईट इमिट होते ती प्रिझम मधून पास केली की आता स्क्रीनवरती आम्हाला काय दिसलं, ब्राईट कलर बँड्स, दोज आर सेपरेटेड बाय डार्क बँड्स. हे इकडे इकडे काय डार्क आहे, सगळं डार्क. आणि डार्क जी स्क्रीन आहे त्याच्यावरती एका कलरचा बँड, परत गॅप, दुसऱ्या कलरचा बँड. इथे सगळे बँड एकमेकांमध्ये मर्ज झाले. इकडे बँड सेपरेट सेपरेट बँड्स आहेत, त्याला म्हणतात बँड स्पेक्ट्रा. बँड स्पेक्ट्रा, इमिशन स्पेक्ट्रा ऑफ मॉलिक्युल्स. इमिशन स्पेक्ट्रा ऑफ molecules is band spectra. ऍटम मधून जी रॅडिएशन इमिट होतात, सगळ्यात महत्वाचं काय, ऍटम मधून जे रॅडिएशन इमिट होतात, ऍटम्स आपण हिट केले की इलेक्ट्रॉन एक्साइट होतात, लोअर टू हायर एनर्जी लेवल जातात. मग बाळा परत हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल येतात, आणि त्यावेळेस काय होतात, हीट रॅडिएट करतात. आणि ती जी रॅडिएट केलेली एनर्जी आहे ती आपण पास केली प्रिझम मध्ये, तर पुढे आपल्याला काय मिळतात, ब्राईट लाईन्स. नेकेड आईजनी दिसतील किंवा काही पर्टिक्युलर झिंक सल्फाइड स्क्रीन वरती दिसतील. नेकेड लाईननी नाही दिसले तर बसवायची झिंक सल्फाइड स्क्रीन. का तर विजिबल रिजन मधलीच लाईन दिसेल असं गरजेचं नाही रे. काय मगाचा न्यूमरिकल घे की ज्यावेळेस इलेक्ट्रॉननी जंप मारला, ज्यावेळेस बाळा इलेक्ट्रॉननी जंप मारला फ्रॉम n इज इक्वल टू 2 टू n इज इक्वल टू 1 ऑर्बिट मध्ये, 2 to 1, त्यावेळेस एक फोटॉन इमिट झाला 121 नॅनोमीटर. 121 नॅनोमीटर. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन जंप मारतो हायड्रोजन ऍटम मध्ये फ्रॉम 2 to 1, 121 नॅनोमीटर. Now that 121 nanometer wavelength does not fall between 400 to 750. विजिबल मध्ये येत नाही, मग ती येते कुठे, अल्ट्राव्हायलेट रिजन मध्ये. मग अल्ट्राव्हायलेट रेडिएशन जर झिंक सल्फाइड स्क्रीन वरती स्ट्राईक झालं तर आपल्याला काय मिळणार आहे, फ्लोरोसंट लाईन. तर सगळ्या लाईन डायरेक्ट नेकेड आईजने दिसतील असं गरजेचं नाही. पण बाळा एक ट्रान्झॅक्शन हायड्रोजन ऍटम मधलं मगाचं बघ, न्यूमरिकल मधलं, की ज्यावेळेस इलेक्ट्रॉननी जंप मारला 4 मधून 2 मध्ये, वेवलेंथ इमिट झाली, एक रेडिएशन इमिट झालं. त्याची वेवलेंथ काय आली आपली, 486 नॅनोमीटर. आपल्याला ब्ल्यू कलरची लाईन स्क्रीनवरती दिसणारच, स्क्रीनवरती आपल्याला एक ब्ल्यू कलरची लाईन दिसणार. फक्त एक लाईन दिसली का, तर बाळा एनर्जी डिफरन्स जो ऑर्बिटर मधला आहे तो फिक्स आहे. म्हणून तर बाळा हा लाईन स्पेक्ट्रा हायड्रोजन ऍटमचा एक्सप्लेन करायला तर बोरचं पॉस्टुलेट काय होतं की इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस नॉट इन एनी ऑर्बिटरी ऑर्बिट बट इन अ फिक्स्ड सर्क्युलर ऑर्बिट्स. फिक्स्ड म्हणजे त्यांनी काय केलं, एनर्जी लेवल्स फिक्स केलं. इलेक्ट्रॉन कुठं पण असतात
तर बाळा किती पण एनर्जीज इमिट झाल्या असत्या आणि दरवेळेचा लॅम्बडा 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 आपल्याला काय मिळाला असता, एक कंटिन्युअस स्पेक्ट्रा. आता काय झालंय, तुला काय म्हणतोय ते झेपतोय का? की सपोज हा न्यूक्लियस हायड्रोजनचा, हे पहिलं ऑर्बिट, हे दुसरं ऑर्बिट, तिसरं ऑर्बिट, फोर्थ ऑर्बिट, फिफ्थ ऑर्बिट, सिक्स्थ ऑर्बिट, सेवन्थ ऑर्बिट, म्हणजे इलेक्ट्रॉन कुठं पण रिव्हॉल्व झाला असता. तर बाळा इथून इथे जम्प मारला, इथून इथे की एक एनर्जी रिलीज होणार लॅम्बडा 1, इथून इथे जम्प मारला की एक एनर्जी रिलीज होणार लॅम्बडा 2, इथून इथे जम्प मारला की एक एनर्जी रिलीज होणार लॅम्बडा 2, इथून इथे मारला तर एक एनर्जी रिलीज होणार लॅम्बडा 3, इथून इथे मारला लॅम्बडा, इथून इथे मारला लॅम्बडा, इकडून इकडे लॅम्बडा, इकडून इकडे लॅम्बडा, इथून इथे इथून इथे इथून इथे कुठल्या पण ट्रान्झॅक्शनला काय इमिट होत राहणार, रेडिएशन. आणि आता एवढी पॉसिबल ट्रान्झॅक्शन जर केली, आपण जर इन्फायनाइट ऑर्बिट्स घेतली न्यूक्लियसच्या अराउंड, आपण जर इन्फायनाइट ऑर्बिट्स घेतली तर आपल्याला इन्फायनाइट वेव्हलेन्थ मिळतील पुढे. आणि इन्फायनाइट वेव्हलेन्थचं जर कलेक्शन मिळालं सगळ्याच वेव्हलेन्थ अशा क्लोजली स्पेस्ड, तर आपल्याला काय मिळेल, कंटिन्युअस स्पेक्ट्रा मिळेल. म्हणून बाळा बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये त्यांनी काय म्हणला की इलेक्ट्रॉन्स आर अलाउड इन स्टेशनरी ऑर्बिट, नॉट इन एनी रॅन्डम ऑर्बिट. की हा हायड्रोजनचा न्यूक्लियस हे फर्स्ट ऑर्बिट, तर आता मध्ये आधी इलेक्ट्रॉन येऊ शकत नाही. आता इलेक्ट्रॉन आला तर डायरेक्ट कशामध्ये येणार, सेकंड ऑर्बिट मध्ये. आता इलेक्ट्रॉन आला तर डायरेक्ट कशामध्ये येणार, थर्ड ऑर्बिट मध्ये. म्हणजे इलेक्ट्रॉन ज्यावेळेस इथून जम्प मारेल इथे, त्यावेळेस एक फोटॉन रिलीज होईल लॅम्बडा 1, एक लाईन मिळेल स्क्रीनवरती. आता बाळा ज्यावेळेस इथून इलेक्ट्रॉन डायरेक्ट 1 मध्ये जम्प मारेल, कुठून पण मारू शकतो कुठे पण, त्यावेळेस एक लॅम्बडा इमिट होईल लॅम्बडा 2, त्याची काही लाईन असेल आपण म्हणूयात लॅम्बडा 2. इलेक्ट्रॉन जम्प मारू शकतो 2 मधून 1 मध्ये, त्यावेळेस एक फोटॉन रिलीज होईल, त्याची लॅम्बडा 3 झालं. अजून काहीच होऊ शकत नाही, अजून काहीच पॉसिबिलिटी नाही. 3 to 2, 2 to 1 किंवा 3 to डायरेक्ट 1, तर 3 लाईन्स मिळाल्या. पण ते जर इलेक्ट्रॉन कुठे पण असता, आपण जर म्हटलं असतं इलेक्ट्रॉन कुठे पण येऊ शकतो, इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिटमधून इथे येऊ शकतो, तर इथून इथे आला एक लाईन इमिट, परत इथून इथे आला एक लाईन इमिट, 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 इथून इथे आला एक लाईन इमिट. आणि मग जेवढ्या जास्त लाईन इमिट होणार तेवढ्या सगळ्या लाईन्स एकमेकांमध्ये काय व्हायला सुरुवात होणार, मर्ज, आणि काय मिळणार आहे, कंटिन्युअस स्पेक्ट्रा. पण बाळा हा एक्सपेरिमेंट आधीच झाला होता आणि लोकांना माहित होतं की हायड्रोजनचा जो इमिशन स्पेक्ट्रा आहे इट इज अ लाईन स्पेक्ट्रा. मग ह्या लाईन्सच मिळाव्यात म्हणून बोरचं पॉस्ट्युलेट, बोर म्हणला की इलेक्ट्रॉन्स आर अलाउड टू रिव्हॉल्व नॉट इन एनी ऑर्बिटरी डिस्टन्स, हे ऑर्बिटरी ऑर्बिट, बट those are allowed to revolve in a circular paths, those are at a fixed distance from the nucleus, those are called as stationary orbits. त्यांच्यामध्येच इलेक्ट्रॉन फिरवायचा, कुठल्या पण ऑर्बिट मध्ये नाही. इलेक्ट्रॉन कुठे पण म्हणलं रॅन्डमली, न्यूक्लियस पासून कुठे पण आहे रॅन्डमली, तो पुढे स्पेक्ट्रा काय मिळेल, कंटिन्युअस स्पेक्ट्रा. पण स्पेक्ट्रा कसला असतो, लाईट. ते पॉस्ट्युलेट्स ह्याच्यावरती बेस्ड आहेत बाळा, एक्सपेरिमेंटल डेटावरती पॉस्ट्युलेट बेस्ड आहेत ही सगळी. आता पुढे जाऊ. तर हे बघ, आणि मॉलिक्युल्स असतील तर मॉलिक्युल्स मध्ये ऍटम्स आहेत, तर प्रत्येक ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन एक्साइट होणार, मग सगळ्यांच्या लाईन्स मिळणार, म्हणून मॉलिक्युल्स मध्ये काय मिळतात, बँड स्पेक्ट्रा, कलेक्शन ऑफ लाईन्स, मग परत डार्क, परत कलेक्शन ऑफ लाईन्स, मग डार्क, परत कलेक्शन ऑफ लाईन्स, मग डार्क, तर बँड स्पेक्ट्रा. आणि त्यांच्यामध्ये काय मिळाला, इमिशन स्पेक्ट्रा. आता एक उलट सांगतो, किती वाजले बघू, 54 मिनिट्स. आता एक उलट सांगतो, काय गंमत बघ आता काय. हे झालं इमिशन स्पेक्ट्रा, इथे होतं. तुला आता एक ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्राचे एक्झाम्पल सांगतो. ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा, ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा. आता बघ, इकडे आपल्याकडे सोर्स ऑफ व्हाईट लाईट, इकडे आपल्याकडे काय, सोर्स ऑफ
व्हाईट लाईट. ही व्हाईट लाईट पास करणार आहे आपण प्रिझम मधून. हा प्रिझम आणि व्हाईट लाईट आली प्रिझम मधून पास झाली. प्रिझम मधून पास झाली. ही सगळी डार्क रूम आहे आपल्याकडे. डार्क हे आपल्याकडे स्क्रीन पण असेल ब्लॅक स्क्रीन. जोपर्यंत ही लाईटच पास होत नाही ब्लॅक स्क्रीन. लाईट याच्यामधून पास झाली प्रिझमला धडकली पुढे आली की आपल्याकडे इथे काय दिसणार कंटिन्युअस बँड्स. इथे आपल्याकडे काय दिसणार आहे कंटिन्युअस बँड्स दिसणार आहे. कंटिन्युअस बँड्स नाही कंटिन्युअस स्पेक्ट्रा दिसणार आहे. कंटिन्युअस असं रेड कलर. मग आम्हाला माहिती आहे तो रेड कलर मर्ज झाला असेल असा ऑरेंज कलर मध्ये असा बँड दिसेल आम्हाला का तो व्हाईट लाईट आहे. मग ते मर्ज झाला असेल येलो मध्ये येलो मर्ज झाला असेल ग्रीन मध्ये. हा ग्रीन आहे तो पुढे मर्ज झाला असेल ब्ल्यू मध्ये. सगळं ब्ल्यू असेल आणि ब्ल्यू मर्ज झाला असेल पुढे व्हायलेट मध्ये वगैरे तसं. तर आपल्याला एक कंटिन्युअस स्पेक्ट्रा मिळाला. कंटिन्युअस स्पेक्ट्रा हा काय इमिशन स्पेक्ट्रा ऑफ व्हाईट लाईट. हा इमिशन स्पेक्ट्रा ऑफ व्हाईट लाईट आहे. आता याच्यामध्येच मी आणून ठेवले हायड्रोजन ऍटम्स. याच्यामध्ये काय आणून ठेवले मी हायड्रोजन ऍटम्स. आता हे बघ सोर्स ऑफ व्हाईट लाईट ही लाईट इमिट केली मध्ये हायड्रोजन आहे आणि आता याच्या पुढे परत ती लाईट बाहेर आली याच्यामधून. तर आता पुढे हा जो स्पेक्ट्रा आहे तसाच नाही दिसत कंटिन्युअस. याच्यामध्ये काही ठिकाणी डार्क लाईन्स दिसतात. मिसिंग लाईन्स म्हणतो आपण त्याला डार्क लाईन्स. काही ठिकाणी काय दिसतात डार्क लाईन्स. डार्क लाईन्स. आता जो स्पेक्ट्रा आपल्याला दिसतोय स्क्रीनवरती इट इज कॉल्ड ॲज ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा. ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा. ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय की इथून जेवढ्या वेव्हलेन्स येत होत्या व्हाईट लाईट मधून सगळ्या प्रिझम मध्ये पास होत होत्या आणि कलर दिसत होता कंटिन्युअस. आता काही ठिकाणी डार्क लाईन्स आल्या म्हणजे त्या पर्टिक्युलर वेव्हलेन्थ ह्या H2 नी काय केली ऍब्सॉर्ब. हिने काय केलं वेव्हलेन्थ corresponding to dark lines is absorbed. काय झालं बघ इकडे आपल्याकडे सोर्स ऑफ व्हाईट लाईट त्याच्यापासून व्हाईट लाईट आली. आपल्याकडे याच्यामध्ये ऍटम्स होते. ऍटम्स हायड्रोजन ऍटम. फर्स्ट ऑर्बिट सेकंड ऑर्बिट थर्ड ऑर्बिट आपण म्हणा की फोर्थ ऑर्बिट. आपल्याकडे काय ऑर्बिट्स फर्स्ट ऑर्बिट सेकंड ऑर्बिट थर्ड ऑर्बिट फोर्थ ऑर्बिट फिफ्थ ऑर्बिट. आणि झालं काय कन्सिडर कर की एखादा इलेक्ट्रॉन एक्साइट झाला होता सेकंड ऑर्बिट मध्ये आणि तो गेला फोर्थ ऑर्बिट मध्ये सेकंड टू फोर्थ. की ह्याच्यामध्ये जी वेव्हलेंथ आली ती हिट झाली ह्या इलेक्ट्रॉनला आणि ह्यानी ती रेडिएशन ऍब्सॉर्ब केला आणि याच्यामध्ये गेला फोर्थ मध्ये. आता ही जी बाकीची रेडिएशन असेल ती डायरेक्ट पास झाली. म्हणजे इकडून काय आलं होतं लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा 4. त्यातलं एखादं पर्टिक्युलर रेडिएशन ह्या इलेक्ट्रॉनने ऍब्सॉर्ब केलं आणि हायर एनर्जी लेवल मध्ये गेला आणि पुढे लॅम्बडा 1 बाहेर आला लॅम्बडा 3 बाहेर आला लॅम्बडा 4 बाहेर आला. लॅम्बडा 2 बाहेर आलाच नाही का तर लॅम्बडा 2 काय झाला ऍब्सॉर्ब कशासाठी फॉर एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि किती एनर्जी ऍब्सॉर्ब करणार इट डिपेंड्स ऑन एनर्जी डिफरन्स. एनर्जी डिफरन्स फिक्स्ड आहे
एनर्जी डिफरन्स फिक्स्ड आहे, एनर्जी डिफरन्स रॅन्डम नाही, त्यामुळे हा ऍटम हायड्रोजनचा पर्टिक्युलर एनर्जीज ऍब्सॉर्ब करणार, रॅन्डमली नाही. Each substance absorbs and emits energy discontinuously. Planck's quantum theory. Each substance absorbs and emits radiation discontinuously and absorb energy and release energy in the packets of energy whose value is directly proportional to frequency. म्हणजे पर्टिक्युलर लॅम्बडा पर्टिक्युलर न्यूचीच फक्त एनर्जी काय करतो आपण ऍब्सॉर्ब किंवा इमिट. म्हणून बाळा त्याच्या मिसिंग लाईन्स होत्या, लॅम्बडा 1 आला, लॅम्बडा 2 आला, त्यांनी इकडे स्पेक्ट्रा फॉर्म केला त्यांचा तो कंटिन्युअस. पण ह्यांनी ज्या लाईन्स ऍब्सॉर्ब केल्या, लाईन्स म्हणजे वेव्हलेंथ, तिथे आला डार्क लाईन्स. म्हणजे काय की हा मध्ये नव्हता, त्या स्क्रीनवरती रेनबो होता, रेनबो हा मध्ये नव्हता, त्या व्हाईट लाईट डायरेक्ट प्रिझम मधून पास झाली, स्क्रीनवरती होता रेनबो. म्हणजे स्क्रीन ब्राईट होती, ब्राईट, आणि मध्ये हायड्रोजन ठेवला की काही डार्क लाईन्स मिळाल्या. म्हणजे ब्राईट जो स्पेक्ट्रा होता त्याच्यामध्ये डार्क लाईन्स, तर ब्राईट वरती डार्क लाईन्स, तर ऍब्सॉर्प्शन मध्ये वेगळं असतं. ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा consists of dark lines on bright background. बॅकग्राऊंड ब्राईट कुणाचं होतं, व्हाईट लाईट्स, ब्राईट होतं सगळं, रेनबो कलर. मध्ये हायड्रोजन ठेवला की त्या रेनबो कलर मधली पर्टिक्युलर वेव्हलेंथ फक्त हायड्रोजननी काय केली, ऍब्सॉर्ब फॉर एक्साइटेशन. त्याच्या आतमधल्या इलेक्ट्रॉननी पर्टिक्युलर वेव्हलेंथ घेतली, नेक्स्ट हायर एनर्जी लेवल मध्ये गेला. मग ती वेव्हलेंथ बाहेर येणारच नाही आता हायड्रोजनच्या, ती त्याने ऍब्सॉर्ब केली. म्हणून बाळा याला आपण म्हणतो ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा. आणि ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा मध्ये काय असतं, हा जो रेनबो आहे ब्राईट, त्याच्यामध्ये डार्क लाईन येतात. म्हणजे त्या लाईन ज्या आहेत त्याच्या करस्पॉन्डिंग वेव्हलेंथचं रॅडिएशन ह्या ऍटमनी काय केलं, ऍब्सॉर्ब. आणि बाळा तुम्ही काय लक्षात ठेवायचं, atomic spectra is a characteristic. Atomic spectra is characteristic of each element. Each element. म्हणजे काय बाळा, atomic spectra of atoms of two different elements is always different. सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आता मी सांगितलं. त्याला आपण म्हणतो कॅरेक्टरिस्टिक ऑफ इच एलिमेंट. म्हणजे काय की ऍटम चेंज झाला हायड्रोजन टू हेलियम, तर स्पेक्ट्रा पण चेंज होणार. सोडियम पोटॅशियम स्पेक्ट्रा डिफरंट, का आता आतमध्ये एनर्जी लेवल्स डिफरंट. म्हणून बाळा मी म्हणलंय ऍटॉमिक स्पेक्ट्रा इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ इच एलिमेंट. डिफरंट ऍटम्स हॅव डिफरंट लाईन स्पेक्ट्रा. डिफरंट atoms have different line spectra. आणि मग बाळा आपण की सन मध्ये जाऊ शकत नाही, सन पर्यंत आपण जाऊ शकत नाही, कशात बसून जायचं. आपण म्हणतो की सनच्या आतमध्ये हेलियम, कुठून कळतं आपल्याला की सनच्या आतमध्ये हेलियम आहे. सन पर्यंत जाऊ शकतो का बघायला आपण की आतमध्ये हेलियम आहे का, नाही बाळा. तर मग काय की सन मधून जी लाईट इमिट होते, सन मधून ती लाईट पास करायची प्रिझम मधून, आणि पुढे ज्या लाईन्स येतात त्यातल्या काही लाईन्स हेलियमच्या स्पेक्ट्राला मॅच होतात. की हेलियमचा जो इमिशन स्पेक्ट्रा आहे त्याच्यामधल्या लाईन्स आणि सन मधून जी लाईट येते त्याच्यामधल्या काही लाईन्स आपण फक्त व्हिजिबल रिजन मधल्याच बघतो ना. ज्या व्हिजिबल रिजन मध्ये लाईन्सच नाहीयेत त्या आपल्याला डायरेक्ट नेकेड आईजनी दिसत नाही स्क्रीनवरती, त्यांना बघायला स्पेशल मायक्रोस्कोप वगैरे यूज करावा लागतो वेगळ्या टाईपचा. मग बाकीच्या लाईन्स पण दिसतात अजून, ते वेगळं. तर हेलियमच्या लाईन्स ज्या दिसतात तशाच लाईन्स सन मधून बाहेर येणाऱ्या रेजच्या पण असतात. म्हणजे काय की सनच्या आतमध्ये हेलियम आहे, हे तिथून कळतं बाळा. म्हणून हे जे स्पेक्ट्रा आहे हे केमिस्ट्रीची सेपरेट ब्रांच आहे बाळा, स्पेक्ट्रोस्कोपी, की ज्याच्यामध्ये इमिशन स्पेक्ट्रा, ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा त्यांचा स्टडी असतो सगळा. आणि या स्पेक्ट्रल लाईन्स त्याच्यावरून एनर्जीज काढतात. की एखादा ऍटम घेतला तर ऍटम मध्ये किती किती एनर्जी लेवल्स असू शकतात हे स्पेक्ट्रावरून कळतं.
का आता ह्या लाईनची वेव्हलेंथ मेजर करायची की कुठल्या लाईन्स मिसिंग आहेत, त्याची वेव्हलेंथ मिळाली की तुम्हाला काय मिळालं, तुम्हाला कुठल्या लाईन्स मिसिंग आहेत, कुठल्या लाईन्स मिळाल्या की तुम्हाला वेव्हलेंथ मिळाली स्पेक्ट्रावरून, आणि स्पेक्ट्रावरून वेव्हलेंथ मिळाली की एच आणि सी तर कॉन्स्टंट आहेत, तुम्ही काय काढू शकता, एनर्जी डिफरन्स. प्रत्येक ऍटम मधले एनर्जी डिफरन्स माहित असतात आपल्याला, कशावरून, स्पेक्ट्रावरून. प्रत्येक लाईन मधले एनर्जी डिफरन्स कळतात स्पेक्ट्रावरून. का तर प्रत्येक ऍटमचा स्पेक्ट्रा एक कॅरेक्टरिस्टिक स्पेक्ट्रा असतो. प्रत्येक ऍटमचा स्पेक्ट्रा दुसऱ्या ऍटमच्या स्पेक्ट्रापासून काय असतो, डिफरंट. आणि म्हणून ज्यावेळेस बाळा एखादा आपण म्हणा की आम्ही एक एक्सपेरिमेंट केला नसता, आम्हाला नवीन एलिमेंट मिळाला, नवीन एलिमेंट मिळाला की लगेच आम्ही त्याचं काय करणार, इमिशन स्पेक्ट्रा घेणार, लाईन बघणार कुठल्या येतात, कम्प्युटरमध्ये टाकणार. हे सगळं कम्प्युटरच करत. कम्प्युटर म्हणणार अशा लाईन्स आधीच डिटेक्ट झाल्या, म्हणजे तुम्हाला नवीन एलिमेंट नाही मिळाला, जुना हुडकून काढलाय तुम्ही, त्याला म्हणताय नवीन एलिमेंट मिळाला तर स्पेक्ट्रा पण काय मिळतो, नवीन मिळतो. ते सगळं वेगळं, त्यात आपल्याला पडायचं नाही. आपल्याला कशामध्ये पडायचंय तुला सांगतो. तुला ह्या सगळ्यांमधून काय घ्यायचंय, atoms shows line spectra, finish. Molecule shows band spectra, झालं. आणि काय, emission spectra is observed as a bright lines on dark background. Absorption spectra is observed as a dark lines on bright background. अजून काय, काही नाही, संपलं. तुला एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. आणि स्पेक्ट्रा दिसतो का, लाईन का दिसतोय, का तर एनर्जी लेवल्स काय, क्वांटाइज्ड, फिक्स्ड. इथून इथे जंप मारला, एक वेव्हलेंथ इमिट झाली, परत इथून इथे जंप मारला, इथून इथे जंप झाला, तरी पण काय होणार आहे, तीच वेव्हलेंथ इमिट होणार आहेत, वेगवेगळ्या नाही. एनर्जी डिफरन्स फिक्स आहे, त्याची लॅम्बडा इमिट होणार आहे, त्याची वेव्हलेंथ फिक्स आहे. वेव्हलेंथ फिक्स आहे म्हणून ह्या डार्क लाईनच्या पोझिशन्स फिक्स्ड आहेत, रॅन्डमली अरेंज नाही झालाय, म्हणून त्याला आपण म्हणतो क्वांटम फिक्स, क्वांटम मेकॅनिक्स, की कुठला ऍटम किती एनर्जी घेणार, किती एनर्जी सोडणार, हे सगळं क्वांटाइज्ड आहे, फिक्स. ह्याच्यामध्ये आपण चेंज करू शकत नाही, का आता आतमध्ये एनर्जी लेवल्स फिक्स्ड आहेत. कळलं तर घ्या, नाही कळलं तर आपलं